कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेवरती जेवढा निधी खर्च होतोय ती जर योजना बंद केली तर इतर 10 योजना सुरू करता येतील। कोण म्हटलं? रामदास कदम हे सत्तारूढ पक्षाच्या बाजूचे आहेत, त्यांचे चिरंजीव मंत्रिमंडळात आहेत, त्यामुळे त्यांचा बोलवताना जर सरकारमध्ये बसला असेल तर आमच्या लाडक्या बहिणींनी काळजी करण्यासारखी बाब आहे। फार धक्कादायक प्रकार आमच्या भगिनींच्या बाबतीत होतोय आणि आमचं म्हणणं आहे की एकाही भगिनीचं नाव कमी होता कामा नये, कारण सगळ्या भगिनींनी यांना मतं दिलेली आहेत, मतदान घेतलेलं आहे। आता मतदान घेतल्यानंतर असं करणं योग्य नाही। आता मी आत्ताच आझाद मैदानावर गेलेलो होतो, त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचं आता मुलांचं आंदोलन सुरू आहे। त्यात तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री यांचे बाईट्स मी बघितले की हे 11 महिने तुम्ही तिथं चांगलं काम केलं की मग तुम्हाला तिथं परमनंट नोकरी मिळेल। त्यामुळे ती मुलं आता उपोषणावर आणि रस्त्यावर आली। 1,00,000-1,50,000 मुलं असतील महाराष्ट्रात। त्यामुळं मी त्यांना म्हटलं की आमच्या पराभवाची अनेक कारणं आम्ही हुडकत होतो, त्यातलं हे तुमचं एक कारण आम्हाला लक्षात आलं। त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा की अनेक आश्वासनं सरकारने दिली आहेत, ती पाळण्याचं काम आता सरकारने करावं, लाडक्या बहिणींना कुठल्याही पद्धतीनं फसवू नये।